विटा येथे वन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतींचे भूमिपूजन आमदार यांच्या हस्ते संपन्न. सांगली वन विभागांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी खानापूर, विटा यांचे नवीन निवासस्थान बांधकाम प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते पार पडला. राज्य कॅम्प योजनेअंतर्गत या नवीन इमारती उभारण्यात येणार असून, यामुळे वन अधिकाऱ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील. या योजनेअंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी विटा यांचे निवासस्थान उभारले जाणार आहेत. या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे वन व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढणार असून, स्थानिक वनक्षेत्रातील संवर्धन कार्याला गती मिळेल. वन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचे भूमिपूजन आज पार पडले. या कामामुळे अधिकाऱ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील. यामुळे वनसंवर्धन योजनांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळेल, असे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले. यावेळी माननीय सागर गवते उपवनसंरक्षक, माननीय नवनाथ कांबळे सहाय्यक वनसंरक्षक, विलास पवळे वनपरिक्षेत्र अधिकारी, फिरोजखान शिकलगार वनपाल, ज्येष्ठ नेते उत्तम बापू चौथे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव हरगुडे काका, माननीय नगरसेवक अमर भैया शितोळे, विटा शिवसेनेचे शहर प्रमुख राजू जाधव, विनोद गोसावी, संजय लकडे, वैभव तात्या मेत्रे, विजय सपकाळ, मकरंद गायकवाड, किरण जाधव, विपुल शिंदे, सुजय गोसावी, कृष्णा तण्णा गायकवाड, हेमंत दादा रोकडे, इजाज भैया मुल्ला, धीरज शिंदे, बापूराव चव्हाण, दिलीप अण्णा किर्दत, श्रीधर जाधव, राजू भैया मुल्ला उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड.